नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये। तिथे आपण आज तुरीवर तिसरी फवारणी कोणती करावी, कशी करावी आणि मोठ्या प्रमाणात जे आपल्या इथे शेंगा आलेल्या आहेत त्या शेंगांचे चांगल्या आणि पूर्ण भरलेल्या दाण्यांमध्ये कसे रूपांतर करावे याबद्दलची ही संपूर्ण माहिती राहील आणि ही फवारणी राहील। तर सगळ्यात अगोदर आपल्या इथे जर अशा प्रकारची कंडिशन असेल तर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा काय निरीक्षणास येते हे लक्षात घेणे आवश्यक आहे। जर आपल्या इथे मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण असेल तर हा जे मोठ्या किंवा कंपनीचे प्रोडक्ट्स आहे किंवा महागडे प्रोडक्ट्स आहेत ज्यांना आपल्याला खर्च करायला खूप ताण लागतो असे प्रोडक्ट घ्यावे लागतील। परंतु जिथे जास्त मोठ्या प्रमाणात अळीचे किंवा कीटकांचे जास्त अटॅक नाही आहे अशा ठिकाणी आपण थोडे सौम्य किंवा स्वस्त असे कीटकनाशक अळीनाशक वापरूया। तर सध्या जसे तुम्ही इथे पाहू शकता जी कंडिशन आहे ती 50% तुरीला शेंगा लागलेल्या आहेत आणि 50%च फुलं राहिलेले आहे। तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला इमॅमेक्टिन बेंझोएट जर वातावरण निरभ्र असेल आणि थंडीचे प्रमाण योग्य असेल तर अशा वेळेला इमॅमेक्टिन बेंझोएट व्यवस्थित आहे। सोबत आता आपल्याला गॅस पॉइझन घेणे गरजेचे राहील। जर आपल्या इथे धुके मोठ्या प्रमाणात पडत असेल तर आपण बुरशीनाशक घेऊ। एक बुरशीनाशक जे व्यवस्थित आणि चांगल्या प्रतीचे आहे, जसे हेक्झाकॅनाझॉल झाले किंवा प्रॉडक्ट्सचे नाव जर सांगायचे झाले तर तुम्ही साफ किंवा खूपच जर जास्त प्रॉब्लेम असेल तर अशा ठिकाणी आपण नॅटिओ आहे अशा प्रकारचे बुरशीनाशक आपण इथे वापरू शकतो। त्याच्यानंतर आता हा जो शेंगांचा प्रकार आपल्याला चांगल्या पद्धतीने फुगवून घ्यायचा आहे त्या शेंगांना आपल्याला मुख्यतः बोरॉन आणि 13-0-45 मी 0050 नाही म्हणत आहे 13-0-45 हे वर खत आपल्याला घ्यावे लागेल। परंतु तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल आणि तुम्ही यापूर्वी शेणखत किंवा रासायनिक खत दिले असेल तर तुम्हाला कुठल्याच पद्धतीचे वरखत देण्याची आवश्यकता नाही। कारण पाण्याची जर व्यवस्था असेल आणि तुम्ही अगोदरच खत दिलेले असेल तर पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या शेंगांचे जे भरण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होते आणि जो फवाऱ्याचा खर्च आहे तो सुद्धा कमी करता येतो। वरखत घ्यावे लागणार नाही किंवा बोरॉन अशा प्रकारचे कुठलेच घटक घ्यावे लागणार नाही। फक्त आणि फक्त अळीचे नियंत्रण करायसाठीच आपल्याला घटक वापरावे लागेल आणि सोबत बुरशीनाशक, बस। या व्यतिरिक्त कुठल्याच प्रकारचे घटक आपल्याला वापरायचे आवश्यकता नाही। तुमच्या इथे कुठली कंडिशन आहे त्याच्यानुसारच आपण हे घटक वापरू। अन्यथा तुमच्या इथे जर नॉर्मल कंडिशन असेल तर जसे मी अगोदरच सांगितले की इमॅमेक्टिन बेंझोएट हा व्यवस्थित घटक राहील। जर नसेलच तर आपण कोराजन ज्यामध्ये क्लोरांट्रानिलिप्रोल हा घटक आहे, त्याच्यानंतर तुम्ही फ्ल्युबेंडामाइड घेऊ शकता। परंतु या घटकांचे प्रमाण जास्त करू नका, प्रमाण अत्यंत योग्य पद्धतीने घ्या, जास्त प्रमाण होऊ देऊ नका। कारण जास्त जर प्रमाण झाले तर आपले इथे असलेले फुलं सुद्धा जळून जातील। जर इमॅमेक्टिन बेंझोएट घेत आहात तर सोबत एक गॅस पॉइझन घ्या जो 50-5चे कॉम्बिनेशन राहते, असे चांगल्या कंपनीचे घ्या। आता कुठल्याच अशाच नॉर्मल कंपनीचे प्रॉडक्ट्स घेऊ नका, चांगल्याच कंपनीचे प्रॉडक्ट्स घ्या। ही झाली आपल्या इथे होत असलेली फवारणीची नियोजन। तुम्ही कशा पद्धतीचे नियोजन करता आहेत ते जरूर कळवा आणि महत्त्वाचे पाणी जर अवेलेबल असेल तर पाणी जरूर द्या, त्याने मोठा फायदा झालेला तुम्हाला दिसून येईल। जर तुमच्या शेतामध्ये 1 क्विंटलने जर प्रमाण वाढत आहे म्हणजे शेंगीचे वजन वाढून राहिले, संपूर्ण शेतामध्ये 1 क्विंटलनं जरी आपलं उत्पादन वाढलं तरीही ते खूप मोठा फायदा देऊन जाईल। तर अशा पद्धतीचे आपण नियोजन करू आणि पुढील भागात आपण काय रिझल्ट येतील ते सुद्धा दाखवू। तोवर आपली ही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या। धन्यवाद।